फक्त मराठी. ज्ञानाचा अहंकार हा कोड आलेल्या मनुष्याच्या गोरेपणासारखा असतो. त्याचा त्याग करणेच उचित. शंभो शंभो. स्वामी पांडुरंगा आलास तू. तुझा आमच्या दर्शनाचा नित्यनेम काही सोडत नाहीस काय रे? तुला कंटाळा येत नाही? आपल्या दर्शनाचा कंटाळा येईल असा एक तरी माणूस सापडेल का या भूतलावर? स्वामी, आणि आपल्या दर्शनानं जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. पुरे जा, आता घरी जा. तुझ्या या चालीनी तुला तुझ्या घरी पोहोचायला बराच वेळ लागेल. जा. ठीक आहे स्वामी, आपली कृपा माझ्यावर अशीच राहून दे. येतो मी. हा, विचार सुंदरे, तुझ्या मुखचर्येवरच दिसतंय ते. स्वामी, काय की आज महाशिवरात्र आहे, तर महाशिवरात्रीचा उत्सव दणक्यात साजरा करण्याची इच्छा आहे सगळ्यांची, माझी एकटीची नाही. तर त्या दृष्टीने तयारी. सुंदरे, चांगल्या कामासाठी आम्ही कधीच मना करत नाही. महाशिवरात्रीचा दिवस अगदी जोशात उत्साहात साजरा करा. आम्ही सुद्धा कधीपासून त्या दिवसाची वाट पाहतो. आलात? झालं का स्वामींचं मनासारखं दर्शन? अरे वा, फारच छान. म्हणूनच इतके खुशीत दिसतंय. बरं, जेवायचं झालंय? जेवायला येत आहे ना? आधीच नेहमीपेक्षा जास्त उशीर झालाय. उशीर कसला? थोडं इकडे तिकडे झालंय इतकंच. आणि तुला चांगलं ठाऊक आहे, शेंडी तुटो आ पारंबी. स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय मी भोजन करत नाही. आणि खरं सांगू, स्वामींचं नुसतं दर्शन जरी झालं ना तरी तहानभूक अगदी हरपून जाते. तुम्ही रोज स्वामींच्या दर्शनाला एकटेच जाता. आपल्या नोकराला घेऊन जा सोबत. तुम्हाला चालता येत नाही ना व्यवस्थित? मनाला फार काळजी लागते हो. कुठे वाटेत काय झालं तर? अगं, एक पाय लंगडा आहे म्हणून का घाबरतेस? अहो, असं काय म्हणता हो? अगं, कुणाची सोबत घ्यायला सांगू नकोस. आधाराची सवय लागेल. आणि स्वामी आहेत ना, मला काहीही होणार नाही. अगं, एका पायानेच तर अधू आहे, पण मन तर भक्तमय. मालक, एक विचारू का? विचार. हे तुमच्या पायाला कसं झालं? 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका अपघातात माझ्या पायाला इजा झाली आणि मी असा जन्माचा अधू होऊन राहिलो. माझं दुःख तर वेगळंच आहे. कोणतं? अरे, अपघात झाल्यापासून मला माझ्या कुलदैवताचं, मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेता आलेलं नाही. अरे, मला मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाशिवाय राहावं लागतंय. ह्या अशा लंगड्या पायाने मी इतक्या पायऱ्या कसा काय चढणार? त्याच्यावरचा पर्याय म्हणून मी रोज स्वामींच्या दर्शनाला जातो आणि मल्हारी मार्तंडाचं दर्शन झाल्याचं समाधान मानतो. मानणं आणि असणं यात फरक आहेच की. मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेण्याची इच्छा काही स्वस्त बसू देत नाही. आणि त्याचं मनोहारी रूप मनावर इतकं ठसलंय की ते पुसलं जाणं शक्य नाही. अहो, असं काय म्हणता हो? आपले स्वामी म्हणजेच मल्हारी मार्तंड आहेत ना? हो ग, पण मन मानत नाही. मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाची ओढ लागली. त्याचं स्वरूप बघण्यासाठी जीव आतुर झालाय. आज महाशिवरात्र, मनाला मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाची ओढ लागली. त्याचं रूप बघण्यासाठी जीव आतुर झालाय. आज रात्री तरी माझ्या मल्हारी रायाचं दर्शन घडावं असं प्रकर्षानं वाटतंय. काय करू? मनाची इच्छा
आज मला माझ्या कुलदैवताचं कैलासपती शिवाचं दर्शन होईल? पांडुरंगा, आज्ञा स्वामी. कसला विचार करतोयस? स्वामी म्हणजे बोलण्याची आवश्यकता नाही. तुझ्या मनात जे चाललंय ते प्रत्यक्षच पहा. भगवान, आज माझं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. भगवान, माझ्या 42 पिढ्यांचा उद्धार झाला. हे गंगाधरा, हे पिनाका पाणी, हे शिवमल्लारी, हे स्वामी, आता माझा उद्धार करा. स्वामी, स्वामी, मी धन्य झालो. तुमच्या कृपा दृष्टीनं माझा पाय पूर्ववत झाला. आता एकच इच्छा आहे, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी सुटका व्हावी, मला मोक्ष मिळावा. स्वामी, आमचं भजन पूजन कर. सर्वांप्रती भगवत भाव ठेव. तुझं कल्याण होईल. मालकीणबाई अशा एरझरे का मारताय? आणि तुमचा चेहरा किती चिंताक्रांत झालाय. काय झालंय काय एवढं? अरे, हे अजून आले नाहीयेत. स्वामींच्या दर्शनाला जातो म्हणून म्हटले होते. बराच वेळ झाला, अजून परत आले नाही. अहो, काही काळजी करू नका. आज शिवरात्र आहे ना, स्वामींचे इथे उत्सव सुरू आहे. तिकडेच रमले असतील, येतील थोड्या वेळ. असंच झालं असणार. बरं मालकीणबाई, आजची सगळी कामं आटोपली. उद्याची कामं जरा सांगता का? म्हणजे सकाळी लवकर उठतो आणि कामाला लागतो. ते सांगेन मी, पण तू आधी मला एक सांग की तू जातीने ब्राह्मण, शिकला सवरलेला, मग तू असा माझ्या घरी मोलमजुरीची कामं का करतोस? अहो मालकीणबाई, हा सगळा काळाचा मोहीम आहे. तो कधी कुणावर कशी वेळ आणेल काही सांगता येत नाही. हे सगळं मी करतो कारण माझ्यावर कर्जाचं ओझं आहे आणि ते फेडण्यासाठी कुठलंही काम करायची माझी तयारी. बघू पुढे काय होतं ते. अरे, तू इतक्या अडचणीत आहेस, मग तू एक उपाय का नाही करत? सगळे उपाय करून थकलोय मी. पण मालकीणबाई, तुम्ही उपाय सांगणार असाल ना तर मी करून बघेन. सांगा कोणता उपाय? तू स्वामींचा भक्त आहेस ना, त्यांची मनोभावे भक्ती करतोस ना, मग तू त्यांच्या दर्शनाला का नाही जात? अरे, आपलं दुःख त्यांना सांग, त्यांना शरण जा. बघ, ते तुझ्या कर्जाचं ओझं नक्कीच हलकं करतील. खरंच खरंच मला स्वामी कर्जमुक्त करतील? मला मदत करतील? हो ना, का नाही करणार? अगो, अहो, हे काय पाहते मी? मला माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये. तुमचा पाय बरा झाला? अहो, हे कसं झालं? ही सगळी स्वामींची कृपा. अहो, पण काय झालं तरी काय? काय झालं? अगं, मला आपल्या कुलदैवताचं मल्हारी मार्तंड शिवाचं दर्शन घडलं. काय? हो, अगं ते स्वामींनी घडवलं. माझ्या जीवनाचं सार्थक झालं. मी धन्य झालो. खरंच
स्वामी धन्य आहेत. काय सांगताय काय? अहो पण स्वामींना तुमच्या इच्छेबद्दल कसं माहित? अगं वेडे, स्वामींपासून काही लपून राहतं का? बघ, मी म्हंटल होतं ना, स्वामीच्या चरणी नतमस्तक हो. ते तुझे व्यथा वेदना सगळं दूर करतील. हो हो, मी उद्या सकाळी स्वामींच्या स्वामी. काय रे ब्राह्मणा, आज आला सोय आमच्याकडे? कोणती इच्छा मनात धरून आलाय? काय रे? अरे असा मुखस्तंभासारखा उभा का? मुंह में जबान नहीं है क्या? स्वामी, या परिस्थितीने माझं तोंड शिवून टाकलंय. गरिबी पुढे मी हात टेकले, दारिद्र्याने गांजलोय, आणि त्यात या कर्जाचं ओझ. स्वामी, आपली कृपा झाली तर. काय हवंय तुला? पैसा? हं? आमच्याकडून पैसा हवाय. अरे म्हणजे एकादशीच्या घरी महाशिवरात्र. अरे आम्ही संन्यासी, आमच्याकडे कुठून आलाय द्रव्य? आमच्याकडे काय आहे बरं? आमच्याकडे तुला देण्यासारखं ही माती आहे बघ, माती. घे आधी तेवढी माती. जा घेऊन. स्वामी, ही माती घेऊन मी काय करू? 1760 प्रश्न विचारू नकोस. हवी असेल तर घे, नाही तर चालतं. किती आशेने गेलो होतो स्वामींकडे. वाटलं होतं स्वामी या परिस्थितीत काहीतरी सुधारणा करतील. फार काही नको होतं मला. माझं कर्ज फिटलं असतं तरी चाललं असतं, डोक्यावरून एक ओझं तरी उतरलं असतं. पण छे, सपशेल निराशा पदरी आली. माझ्या इच्छा आकांक्षांची मातीच झाली. आता करायचं तरी काय? ही माती एवढी जड का लागती? सोनं, मातीचे सोनं. ही सगळी स्वामींचीच कृपा. चमत्कार झाला, चमत्कार. स्वामी, स्वामी आपण धन्य आहात. स्वामी, आपण धन्य आहात. स्वामी, 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 आपल्या कृपेने मातीचं सोनं झालं. स्वामी, अरे तुझ्या आयुष्याचं सोनं झालंय. तुला वाटलं होतं आपल्या इच्छेची माती झाली. आमच्यावर विश्वास नव्हता तुझा. ही माती घेऊन मी काय करू असं विचारत होतास. स्वामी, मी चुकलो. कर्जाच्या चिंतेने मी इतका ग्रासलो होतो की सारासार विचार करायची माझी बुद्धीच नष्ट झाली होती. पण स्वामी, आता आपल्या कृपेने माझं सारं कर्ज फिटेल. अरे जो जो आमच्याकडे येत त्याचा त्याचा योगक्षेम आम्ही पाहत असतो. पण याचा अर्थ प्रत्येकाचं भलं सोन्या चांदीतच असेल असं नाही. अरे ज्याचं जसं प्रारब्ध असतं
तशी तशी त्याला आमच्याकडून मागण्याची बुद्धी होते. बुद्धी कर्मानुसारिणी. ज्याचं जसं कर्म त्याची तशी बुद्धी. तुला तशी बुद्धी झाली. पण असं प्रत्येकालाच मातीची सोनं चांदी करून नाही मिळत. अरे असं जर असेल तर कापसाच्या बोंडा करता पावसाच्या लहरीवर जमिनीत मशागत कोण करेल? त्या मातीतून सोनं पिकवायचं असेल तर प्रत्येकाला मेहनत करावीच लागेल. आयतं बसून कुणालाच काही मिळत नसतं. नराचा नारायण करणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. मात्र मनुष्याने त्यासाठी स्वतः मेहनत करायला हवी. तरच त्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो. होय स्वामी, आपला हा उपदेश मी कायम लक्षात ठेवीन. स्वामी, आता माझ्यासाठी पुढची आज्ञा कुठली? अरे आता लक्ष्मी आली आहे ना तुझ्याकडे. हो. तुला तुझ्या कुलदैवताचं दर्शन घ्यायचं होतं ना. जा, त्याचा आशीर्वाद घे. होय स्वामी, आता असाच कुलदैवताच्या दर्शनाला जातो. आपले शतशः आभार स्वामी, आपले शतशः आभार. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.